पेशेंटच आम्हाला सांगतो की नहीं नहीं हमको वो नहीं दो, हमको मॉक्साई दो, वो गरम बहुत अच्छा लग रहा. पॅरालिसिसचा पेशंट ही थेरपी घेण्यासाठी किती दिवसात आल्यानंतर तो बरा होऊ शकतो? कधी कधी तुम्ही सगळं रिसर्च करता, सगळे टेस्ट करता, सगळं करता, पण तरी कळत नाही की हे पेन कुठनं येतंय. बरोबर. ह्याच्यासाठी ॲक्युपंक्चर सगळ्यात बेस्ट. तुम्ही निरोगी जरी असाल ना, आणि निरोगी राहण्यासाठी पण तुम्ही ॲक्युपंक्चर करू शकता. ही ॲक्युपंक्चर थेरपी थोडी त्रासदायक आहे असं बोललं जातं. हं. यावर काय सांगाल? अँड ते केस असे एवढे-एवढेसे होते तिचे. हं. आणि ती म्हणाली, "आता असे माझे भांग पडतंय." जास्तीत जास्त किती सत्र घ्यावे लागतात बरं याला सीट? झहीर खान तर तो आला होता तेव्हा त्याला खूप सिव्हिअर बॅकएक होता. ॲक्युपंक्चर ह्याच्यामध्ये उपचार पद्धतीमध्ये आजार डायग्नोसिस करण्याच्या काय पद्धती आहे? गायनेकॉलॉजिस्ट पण आता हल्ली हेच म्हणतायत, की ॲक्युपंक्चर ही खूप छान सपोर्टिव्ह पद्धत आहे बरं. विथ IUF अँड IVF. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट 18 मराठीमध्ये. आपण यापूर्वीचे अनेक पॉडकास्ट पाहिले आणि अनेक पॉडकास्टमध्ये आपल्या समाजात बदल घडवण्यासाठी, समाज आणखी सुंदर बनवण्यासाठी कसे अनेक लोक आपलं योगदान देत असतात आणि हे आपण त्या पॉडकास्टमध्ये जाणून घेतलंय. आज आपण हेल्थविषयी हा खूप महत्त्वाचा पॉडकास्ट घेणार आहोत आणि या पॉडकास्टसाठी आपल्याकडं ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट मॅडम आहेत. जवळपास 20 वर्ष यांनी यामध्ये प्रॅक्टिस केली आहे. त्या मॅडम आहेत स्वाती पारख मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट 18 मराठीला. नमस्कार. तर मॅडम, आपण लगेच पॉडकास्टला सुरू करूया. तर सगळ्यात आधी माझा हा पहिला प्रश्न आहे की ॲक्युपंक्चर नेमकं काय आहे? ॲक्यू हे लॅटिन शब्द आहे. बरं. तर ॲक्यू म्हणजे पॉइंट आणि पंक्चर म्हणजे प्रिक. बरं. तर हे लॅटिन भाषेत आलेलं शब्द आहे ॲक्युपंक्चर. आणि याची सुरुवात कशी आणि कुठून झाली म्हणजे? खरं तर ह्याची सुरुवात भारतातच झाली असं म्हणतात. बरं. कारण जर आपण बघितलं आपल्या इंडियामध्ये जे आपण सगळे दागिने घालतो, म्हणजे बाजूबंद काय, आपले जोडवे काय, हं, हं. पैंजण काय, हे सगळं म्हणजे इव्हन ही टिकली जी आपण लावतो, ही सुद्धा सगळं ह्याच्या पाठीमागे ॲक्युप्रेशरचंच हे आहे. हं. तर त्याच्यासाठी हे आपल्याकडे हा पारंपरिक उपचार पद्धती. उपचार पद्धती आहेत. आणि आपल्याकडे आपण गोष्ट म्हणजे महाभारतात पण बघितलं तर भीष्म जे हो. इतके वर्ष राहिले, ते पण त्यांना पण ॲक्युपंक्चर पॉइंट्सवरच ठेवलं होतं असं म्हणणं आहे. तर असं म्हणतात. तर त्याच्यासाठी ते इतकी वर्ष जगले असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे स्पेशली जे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत त्यांनी ते असं म्हणतात. तर हे ॲक्चुअली इंडियामध्ये खूप सगळ्यात प्राचीन पद्धती म्हणतो ना त्याच्यातलं ही उपचार पद्धती आहे. आणि पण जेव्हा मुघल लोकं आले, हं, हं. तेव्हा त्यांना ही पद्धत आवडली नव्हती. कारण त्यावेळेस ना ते लोकं थॉर्न्स यूज करत होते. मोठे काटे जे असतात ना ते वापरत होते आणि त्यांना ही पद्धत भयंकर क्रूड वाटली. म्हणून मग त्यांनी ही बंद करायला लावली. ह्याच्यावर बंदी आणली. पण त्यावेळेस जे बुद्धिस्ट मॉन्क्स होते ना आपल्या हं, हं, इकडे, हं, हं. त्यांना वाटलं की नाही ही पद्धती काहीतरी खूपच छान आणि काहीतरी लॉजिक आहे ह्याच्यात. म्हणून ते जेव्हा इंडियाच्या बाहेर गेले, त्यांनी तिकडं ते सगळीकडे स्प्रेड केलं आणि मग तिथे सगळ्यात जास्त चायनामध्ये ते जास्त गेलं आणि चायनाच्या लोकांनी ह्याच्यावर प्रचंड संशोधन केलं. रिसर्च आणि संशोधन खूप केलं आणि मग त्याच्यानंतर असं झालं की ही त्यांचीच पद्धती आहे. ही म्हणजे ही चायनीज चायनाचीच पद्धत आहे बरं. असं. पण खरं तर याची सुरुवात इंडियामध्ये झाली. इंडियामध्ये झाली. हो. मला वाटतं बरेच असे उपचार पद्धती जे आहेत, हो. की ज्या भारताच्या मूळ आहेत, पण त्या बाहेर गेल्या, त्या बाहेरच्याहून पुन्हा आपल्याकडे परत आल्या. हो. असं बऱ्याच ह्याच्यात घडलेलं आहे. बरं, मग हे शरीरामध्ये काही एनर्जी पॉइंट्स असतात. हं. ते नेमके काय? जसं आपण चक्राबद्दल बोलतो, की हा चक्र 7 आहे, चक्रास. हे हां. 7 चक्राज आहे आणि ते चक्रात ती ऊर्जा तेवढ्या त्या पार्टला देते. तसेच ॲक्युपंक्चरमध्ये 14 एनर्जीचे चॅनल्स आहेत. बरं. त्याला आम्ही मेरिडियन्स म्हणतो आणि हे चॅनल्स आपल्या बॉडीत सगळे फिरत असतात. म्हणजे असे हिकडनं काही हं, हं, चॅनल्स आहेत, हं. काही हिकडनं असे हं, हं, चॅनल्स हं. आहेत.
तर असे 14 चॅनल आहेत. तर याच्यात एनर्जी फ्लो होत असते आणि ही एनर्जी प्रत्येक ऑर्गनला जाते आपल्या बरं. बॉडीतल्या. तर ह्या एनर्जीला कुठेतरी इम्बॅलन्स झालं की मग रोग सुरू होतो. आजार सुरू हां, होतात. तर ते आजार सगळे सुरू ह्याच्यामुळेच होतात. तर ह्याच्यात इम्बॅलन्स असतो. हे आपण ॲक्युपंक्चरद्वारे फक्त बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय, हं. ताकी हा निरोगी होऊ शकेल माणूस बरं. असं. तर हे ॲक्युपंक्चर थेरपीमध्ये काय संशोधन झालं बरं ह्याच्यामध्ये आता? खूप संशोधन म्हणजे आधी तेव्हा ते काटे वापरत होते, स्टोन्स वापरत होते. म्हणजे सुरुवातीला? स्टोन्सना असं छाटून त्यांना असं असं टोकेदार करून त्या स्टोन्सने ते असे प्रेशर पॉइंट्सवर दाबायचे. पण ते हे बरं. सगळे क्रूड मेथड होते. म्हणून लोकांना हे आवडत नसे. मग त्याच्यानंतर आता चायनाने मग ही सुरुवात केली, की हे आपण नीडल्स थ्रू करू शकतो. हं, हं, मग हं. ह्यांनी ते नीडल्स द्वारा सुरू केलं. मग त्याच्यानंतर त्याच्यापुढे करंट आले. हं, हं, हं. छोटेसे मशीन झाले हं, जे त्या हं. करंटला लावून ते अजून अ, लवकर पद्धत म्हणजे अजून लवकर ते नीट होईल हं, हं, हं. अ, अ, रोग असं त्यांनी बघितलं. बरं, आधुनिक वैद्यकशास्त्र आणि ॲक्युपंक्चर यांचा कसा संबंध आहे? नाही यांचा संबंध असा नाहीये. पण येस डायग्नोसिसमध्ये आम्ही त्यांचा घेतोच. म्हणजे कुठलाही आजार डायग्नोसिस डायग्नोसिस कुठलाही करण्यासाठी? डायग्नोसिस करायचा असेल, हां. तर मेडिसिनचा तर उपयोग घ्यायलाच लागेल. हो. तुम्हाला बॉडीची एनाटॉमी, फिजिओलॉजी माहितीच असायला पाहिजे. ते बरं. आपण ॲलोपॅथीद्वाराच सगळ्यांचं ते हो. त्याच्याकडनं घेतो. पण जेव्हा डायग्नोसिस होतं, त्यांचं डायग्नोसिसची पद्धत आणि आमची पद्धत ह्याच्यात थोडा फरक आहे. तर थोडंसं आयुर्वेदिकशी थोडंसं संबंधित आहे ॲक्युपंक्चरचं. ॲक्युपंक्चर. हां. बरं. तर जसे तुम्ही पंचमहाभूतीवर अ, अ, आयुर्वेदा हे बसलेलं आहे. तसंच ॲक्युपंक्चरमध्ये पण आहे. थोडंसं जरा चेंजेस आहेत त्याच्यात, की आम्ही कसं त्याचा उपयोग करतो आणि ते हं. कसं उपयोग करतात. त्याच्यात थोडासा फरक आहे. पण शेवटी हेच होतं, की हे सगळं इंडियामधनं आलेलं आहे. म्हणून हो. कुठेतरी त्याचा बेस कुठेतरी सेमच आहे. बरं. असं. बरं, पण मग ॲक्युपंक्चर त्या ह्याच्यामध्ये उपचार पद्धतीमध्ये आजार डायग्नोसिस करण्याच्या काय पद्धती आहे मग? खूप वेगळ्या पद्धतीत आम्ही एक तर आधी पल्स बघतो. बरं. पल्स बघून सांगतो की त्या पल्सवरनं सांगतो की कुठल्या चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम हं, आहे. हं, हं. मग आम्ही जीभही बघतो. टंग डायग्नोसिस. हं. टंगमधनं पण बघतो की अ, परत कुठल्या ऑर्गन्स काय प्रॉब्लेम आहे ते बरं. टंगवरनं आम्हाला कळतं हं, हं, हं. आणि नेल्सवरनं पण कळतं. तर दीज आर सम ऑफ द डायग्नोस्टिक थिंग्स दॅट जे आम्ही यूज करतो ॲक्युपंक्चरच्या ह्याच्यात आणि मग त्याच्याद्वारे आम्ही हे पॉइंट्स चं सिलेक्शन करतो. बरं, मग हे डायग्नोसिस करताना त्यामध्ये नेमकं काय पाहिलं जातं मग? कुठला चॅनल गेलेला आहे? लिव्हरचा प्रॉब्लेम म्हणजे लिव्हर जिभेवर चॅनेल काही बदल होतो का? काय हो, बदल होतं, दिसतो होतं. तुम्हाला? हो, काय? खूप होतं. जसे काय तुमच्या बॉडीत खूप अतिउष्णता असेल, हं. तर तुमचा जिभेचा जो टिप आहे ना, हां. तो खूप लाल होतो. बरं. तर म्हणजे की तुमच्या बॉडीत जे आपण येन आणि यांगबद्दल आलो हं, नाही आहे, हं. तर यांग एनर्जी खूप जास्त झालेली आहे. म्हणजे उष्णता खूप जास्त झालेली आहे आणि ती कमी करायची आहे. हं. मग ती कमी करताना आम्ही नीडल लावत नाही. त्याच्यातनं आम्ही ते पर्टिक्युलर पॉइंट्समधनं आम्ही ब्लीड करतो. कारण ती अति ऊर्जा झालेली आहे बॉडीतली. हं. तर त्या ऊर्जेला कशी बाहेर काढणार? तर ते पर्टिक्युलर पॉइंट्सना आम्ही फक्त एक असं असं एक प्रिक देतो आणि त्याच्यातनं ब्लड बाहेर काढतो. एक 10-12 ड्रॉप्स बाहेर काढतो, की आता असं आहे, की इट इज नॉट द ब्लड काढायचं नाही हं, आम्हाला. हं. त्या एनर्जीला एक आउटलेट द्यायचं आहे. पण बरं. बॉडीमध्ये तुम्ही कुठेही सुई सुईची लावली तर ते हां, कुठनं तरी ब्लड ब्लड येणारच येणारच. आहे. कारण ह्याला इंजेक्शन नीडल हं, वापरली हं, जाते. तर हं. इंजेक्शन नीडल हं. कुठेही लागली बॉडीला तर तिथनं ब्लड येणारच आहे. हं, हं, हं. तर त्याच्यासाठी तो पर्टिक्युलर पॉइंटमध्ये आम्ही जर मारलं तर तिथनं ती ऊर्जाला आउटलेट देतोय बस हं. तेवढंच आहे. तर ते ऊर्जाच्या आउटलेटच्या द्वारा आम्ही एक 10 ते 12 ब्लड ड्रॉप्स काढायचे या हिशोबाने आम्ही ती ऊर्जाला तेवढा वेळ देतो असं. बरं. तुम्ही आत्ता अगोदर सांगितले, की 14 चॅनल्स असतात हां, एनर्जीचे. ते हां. नेमके कोण-कोण, कुठे-कुठे असतात बॉडीवर? पायात आहेत, हां. हातात आहेत, बरं. पुढे आणि मागे. पायात पण पुढे आणि मागच्या साईडला आहेत. हं. आणि 2 असे आहेत जे बॉडीच्या बरोबर मधोमध जाते. एक पुढे आणि एक पाठीमागं.
बर. सो हे असे सगळे मिळून 14 चॅनल्स होतात. तर हे चॅनल्स तुमच्या बॉडीला बॅलन्स करतायत. तुमची इम्युनिटी चांगली ठेवतायत. बर. मग तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहिली की तुम्ही सुदृढ राहता. हो. तर त्याच्यासाठी हे बॅलन्स फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबरच ह्याच्यात काही चॅनल्स आहेत जे आहेत ते यिन आहेत, काही यांग आहेत. हम्म. तर जो रोग तुम्हाला होतो, तो रोग कुठला आहे? यिनचा आहे का यांगचा आहे? काय प्रॉब्लेम आहेत ते पण आम्ही बघतो आणि त्यानुसार यिंगचे पॉइंट्स घ्यायचे का यांगचे पॉइंट्स घ्यायचे त्यानुसार आम्ही सगळं तसं डायग्नोसिस करून ते बरं. पॉइंट सिलेक्शन करतो. बरं, या ॲक्युपंक्चर थेरपीचा प्रभाव नेमका कसा आणि किती वेळात दिसायला लागतो? खरं तर 1 दिवसातही दिसतो. लगेच ट्रीटमेंट दिल्या पण दिसतो आणि काही लोकांना खूप वेळही लागतो. म्हणजे म्हणजे फास्ट पण होऊ शकतो. हो, हो. म्हणजे आता अक्यूट ट्रीटमेंट जर आला आहे माणूस आणि त्याला दिलंय, तर लगेचही दिसतो. म्हणजे ट्रीटमेंट झाली कीच लगेच तो सांगतो, की मला खूपच बरं वाटतंय. बर. काही लोकांना वेळ लागतो, मे बी 2-4 सिटिंग्ज, 10 सिटिंग्ज किंवा काही लोकांना महिनोन-महिने किंवा वर्ष पण लागू शकतो. पण डेफिनेटली रूट कॉजपासनं ह्याचा काय म्हणतो ट्रीटमेंट ट्रीटमेंट करावी होते. लागते. त्याच्यामुळे जे काय ट्रीटमेंट होते ती बेस्टच होते. आणि नॉर्मली आम्ही काय करतो, त्यांना सांगतो की आम्ही 10 दिवस देणार, मग 1 आठवड्याची गॅप देणार, मग परत 10 दिवस देणार. असे 20 सिटिंग एका महिन्याभरात द्यायचे. तर काही लोकांना मी जरी सांगितलं 2-3 महिने लागतील, तर काही लोकांना 6 महिनेही लागू शकतात. काही लोकांना 2-4 सिटिंग्जमध्ये पण होऊ शकतो. तर त्या ॲज पर त्यांच्या माणसाचा रिस्पॉन्ड कसा आहे बरोबर. ट्रीटमेंटला त्याच्यावर पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेथ. फेथ किती आहे, विश्वास किती आहे ते फार महत्त्वाचा पॉइंट आहे. बरोबर. तर तो एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामुळे किती दिवसात एक्झॅक्टली होणार हे फार अवघड आहे. म्हणजे आता माझ्याकडे एकदा ब्लड प्रेशरचा पेशंट आला होता. भयंकर त्याचं ब्लड प्रेशर खूपच हाय गेलं होतं. तर आमच्याकडे पायात एक पॉइंट आहे जो आम्ही ब्लीड केला आणि लिटरली फाउंटनसारखं ब्लड त्याच्या पायातनं बाहेर आलं त्या बापरे. पॉइंटमधनं. आणि मग त्याला म्हटलं की तू एक 10 मिनिटं थांब आणि 10 मिनिटांनी आम्ही त्याचं ब्लड प्रेशर घेतलं. ही वॉज टोटली नॉर्मल. तर असं पण होऊ फक्त शकतं. त्या पॉइंटला म्हणजे ती इतकी ऊर्जा झाली होती की तो कुठनं तरी आउटलेट बघत होता. तर त्या पर्टिक्युलर पॉइंटला जर तुम्ही नीडल लावली आणि म्हणजे इंजेक्शन नीडल नॉट ॲक्युपंक्चर नीडल. आम्ही ते इंजेक्शन नीडलने त्याला ब्लीड करतो. तर तिथे लावली मी आणि फटकन ब्लड बाहेर आलं आणि तुम्हाला सांगते एक 5 ते 7 मिनिटात ही वॉज टोटली नॉर्मल. बापरे. हां. म्हणजे गोळी घ्यायची गरजच नाही त्याला पडली असं. आणि पूर्ण मग तिथून पुढे नॉर्मलच ही वॉज नॉर्मल. त्याला ब्लड प्रेशर ॲज सच नव्हतंच. पण त्या दिवशी त्याचं ब्लड प्रेशर खूप हाय गेलं होतं. बरं. तर मे बी काय स्ट्रेसमुळे झालं असेल. तर तो ब्लड प्रेशर चेक करायला आला होता माझ्याकडे. तर मग मी त्यांना सांगितलं, की असं केलं तर चालेल का तुम्हाला? तर तो म्हणाला, "करा." कारण त्याचं प्रचंड डोकं दुखत होतं बरोबर. आणि त्याला सारखं चक्कर पण येत होती. म्हणून मग मी त्याला तो पॉइंट हे केला आणि इमिडिएट रिलीफ मिळाला त्याला. बरं, आता आपला एक उल्लेख आला होता इन आणि यांग म्हणजे काय नेमकं काय आहे? यिन अँड यांग बघा ही धरतीच सगळी यिन अँड यांगने भरली आहे. यिन इज द फिमेल पार्ट, यांग इज द मेल पार्ट. ओके. तर आपण जरी म्हटलं की तुम्ही पुरुष आहात, पण तुमच्यात यिन आहेच. फुल यिन अँड फुल यांग म्हणजे डेथ. येस. ओके. सो सम पार्ट ऑफ यू आर मोर ऑफ यांग अँड लेस ऑफ यिन. बरोबर. तर म्हणूनच तुम्ही आज आहात. ओके. प्रत्येक माणसात आणि म्हणजे आज बाई पण म्हणाली तर तिच्यात पण थोडेसे यांग पॉइंट्स आहेत आणि ती पूर्ण यिन आहे, पण त्याच्यात थोडासा यांग आहे. बरं. कारण ती पूर्ण यिन किंवा पूर्ण यांग असेल तर इट इज डेथ. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या धर्तीवर कुठलंही ऑब्जेक्ट घ्या, त्याला यिन आणि यांग आहे. रात आणि दिवस. इज यंग अँड यांग अगेन. किंवा काळं आणि पांढरं इज यिन अँड यांग. सो एव्हरीथिंग, एव्हरी ऑब्जेक्ट यू टेक, वर आणि खाली यिन अँड यांग असं. फायर अँड वॉटर अगेन यिन अँड यांग. सो दीज आर एव्हरीवेअर. कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही या धर्तीवर, सगळ्याला यिन अँड यांग आहे. सो
फुल येन फुल यांग काहीच नाही, नाहीच काहीच आहे. नाहीये. म्हणजे तो जीवच नाहीये आणि मरण म्हणजे इट इज डेथ ले- असं असतं. इन आणि यांग हे शब्द पण मला वाटतं चायनीजच आहेत. हो, हे चायनीजच आहेत. हा हा ॲक्चुअली त्यांनीच मीच म्हटलं ना त्यांच्या रिसर्चमध्येच हा त्यांनी ह्याचा उल्लेख केलेला आहे आणि यिन अँड यांग आपल्या बॉडीमध्ये व्हेनेवर रोग होतो, तेव्हा यिन अँड यांगचाही इम्बॅलन्स होतो. तर आपण ॲक्युपंक्चरमध्ये पण बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय हम्म, हम्म, यिन अँड यांगचा. बरोबर. तो बॅलन्स झाला की तुमचा रोग दूर होतो. बर. तर कोणत्या प्रकारच्या आजारांवर ॲक्युपंक्चर थेरपी खूप प्रभावी आहे? खूप डोक्यावरून घेऊन तुमच्या पायापर्यंत तुम्ही सगळ्या रोगांवर ह्याचा उपचार करू शकता आणि त्याचे रिझल्ट्स पण खूपच सुंदर आणि खूपच छान आहेत. फक्त काही रोग असे आहेत जे तुम्ही ज्याच्यावर हम्म. तुम्ही करू शकत नाही. जसे कॅन्सर आहे किंवा जिथे सर्जरी लागते, जिथे बायपास व्हायचं आहे हम्म. किंवा ऑब्स्ट्रक्शन झालं आहे, मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन झालं आहे. तर अशा प्रेग्नन्सी आहे, त्याला तुम्ही ॲक्युपंक्चर नाही करू शकत. तुम्हाला सर्जरी तर सर्जरीच करावी सर्जरी. लागेल. हां, ॲलोपॅथी प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला घेऊ शकत नाही, अबॉर्शन होतात. तर हे त्याचे साइड इफेक्ट्स नाही सांगणार, त्याचे लिमिटेशन्स आहेत. बरं. पण मेंटल प्रॉब्लेम्स घ्या, कुठलेही प्रॉब्लेम स्पेशली पेन रिलीफ जे म्हणतो ना, आजकाल किती आजाराला पेन प्रॉब्लेम आहे. हो. खूप पेन. कधी-कधी तुम्ही सगळं रिसर्च करता, सगळे टेस्ट करता, सगळं करता, पण तरी कळत नाही की हे पेन कुठनं येतंय. बरोबर. ह्याच्यासाठी ॲक्युपंक्चर सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. बरं. सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे. आणि पाठदुखी असेल किंवा मायग्रेन असेल किंवा स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढलंय. हो. यावर ॲक्युपंक्चर थेरपी कसं म्हणजे हो. काम करते? म्हटलं ना, सगळे मेंटल प्रॉब्लेम्स आहेत ना, हां. रेस्टलेसनेस, अँक्झायटी, ओसीडी, आत्ता सध्या खूपच जास्त स्ट्रेस, थोडंसं काय झालं की स्ट्रेस, डोक्याला रिलॅक्सेशन, हो. ह्या सगळ्यांसाठी बेस्ट ॲक्युपंक्चर आहे. आणि तुम्ही निरोगी जरी असाल ना आणि निरोगी राहण्यासाठी पण तुम्ही ॲक्युपंक्चर करू शकता. बरं. टू कीप यिन अँड यांग बॅलन्स्ड अँड टू कीप दिस ह्या सगळ्या एनर्जी जी फिरत आहे आपल्या मेरिडियन्समध्ये, ह्याला पण बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्ही ॲक्युपंक्चर घेऊ शकता. असं नाहीये की तुम्हाला रोगच व्हायला पाहिजे आणि तुम्ही ते ॲक्युपंक्चर घ्यायला घ्यायला पाहिजे. पाहिजे. हां. येस. तर म्हणजे मग आता ओसीडीचे पण प्रॉब्लेम खूप वाढलेत आता हो. आणि ह्या मोबाईलमुळे मानसिक समस्या आणखी उद्भवणार आहेत. हो. तर यावर सुद्धा ॲक्युपंक्चर थेरपी. येस. तर याची काय उपचार पद्धती असतात? सेम पद्धती आहे. त्याचे पण कारण आम्ही घेतो की काय कारण आहे हं. आणि पल्स पण बघतो की बरं. काय प्रॉब्लेम आहे, टंग बघतो. कधी-कधी येस, काही लोकांना ह्याला काउन्सिलिंग पण लागतं. तर ह्याच्यात तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता मग, बरं. की ॲक्युपंक्चर आणि काउन्सिलिंग. तर त्याचे म्हणजे तुम्हाला औषधं देऊन त्यांना काय होतं ॲलोपॅथीमध्ये मी असं म्हणत नाही की ॲलोपॅथी नाही द्यायचं. हं, हं. ॲलोपॅथी जेव्हा इमर्जन्सीमध्ये द्यावं लागतं तेव्हा द्यावंच लागतं. यू हॅव टू गो फॉर हं, ॲलोपॅथी. हं, हं. पण जर तुम्ही अव्हॉइड करू शकता आणि दुसऱ्या पद्धती आहेत, तर तुम्ही त्या घ्या. त्या गोळ्या घेण्यापेक्षा, कारण त्याने काय होतं, झोप खूप येते. हो. सिडेटिव्ह खूप असतात. तर तो माणूस सिडेशनमध्ये जास्त असतो. मग त्याच्यापेक्षा त्याला ॲक्युपंक्चर आणि काउन्सिलिंग हे जर दोन्ही बरोबर जर दिले ना, त्याचा रिझल्ट फारच सुंदर येतो. ॲक्युपंक्चर थेरपीचा मासिक पाळीशी काय म्हणजे काही परिणाम होतो आहे त्या? ना. त्याच्यासाठी पण खूप चांगले उपचार म्हणजे ॲक्युपंक्चरने होऊ शकतात. आता तर सध्या इन्फर्टिलिटी एवढं आहेत, की म्हणजे एव्हरी 2-3 लेडीज नंतर एक तरी बाई इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटला जातेच जाते. हो. सो गायनेकॉलॉजिस्ट पण आता हल्ली हेच म्हणतायत, की ॲक्युपंक्चर ही खूप छान सपोर्टिव्ह पद्धत आहे. बरं. विथ IUF अँड IVF काय तर या इन्फर्टिलिटीच्या समांतर ह्याच्यात. कराव्या लागतात का फक्त सेपरेट तुम्ही ॲक्युपंक्चर थेरपी घेऊ शकता? नाही, त्याच्या या पण बरोबर जर दिली ना, तर जास्त त्याचा फायदा चांगला होतो. पण माझ्याकडे असे पण पेशंट्स आले होते, जे घेत नव्हते IVFची हं. ट्रीटमेंट, फर्टिलिटीची ट्रीटमेंट ॲलोपॅथीकडनं घेत नव्हते. फक्त ॲक्युपंक्चर ॲक्युपंक्चर. घेऊनही ते कन्सीव्ह झालेले आहेत. बरं. बरं, ही ॲक्युपंक्चर थेरपी थोडी त्रासदायक आहे असं
बोललं जातं. हम्म. यावर काय सांगाल तुम्ही? त्रासदायक म्हणजे सगळ्यांना निडल्सची भीती आहे बर. आणि जे आपण इंजेक्शनची बेसिकली भीती आहे. हो. आणि इंजेक्शन निडल थोडीशी जाड असते कारण त्याच्यातनं ते फ्लुइड आत जात असतं ना बर. जेव्हा इंजेक्शन देतो. तर पण ह्या निडल्स अक्षरशः हेअर थिन केसा एवढ्या बारीक निडल्स असतात. पण ते इंजेक्शनचाच फिअर एवढा आहे लोकांच्या बर. डोक्यात की ते निडल्स म्हटलं कीच घाबरायला लागतात. पण ॲक्च्युली ह्या निडल्सने एवढं पेनफुल नाहीच आहे. आणि पेन कुठे आहे की जिथे तुम्हाला मसल मास कमी आहे ना हम्म. तिथे तेवढे एक मुंगी चावल्यासारखं तेवढं तुम्हाला तो फील येतो. हम्म. एकदा निडल आत गेली की मग काहीच प्रॉब्लेम नाही होत. बर. पण लाईक आता हिते मला लावायची असेल हम्म. तर ते नाही एवढी दुखत आणि किंवा हिते लावायचे असेल तर एवढं पेनफुल नाही येते आणि ते जितकं किती वेळ लोकांना वाटतंय. किती वेळ लावून ठेवावी लागते ती? हे 20 मिनिटाचं सिटिंग आहे. बर. प्रत्येक सिटिंग 20 मिनिटाचं असतं. 20 मिनिटं आम्ही लावून ठेवतो. ते करंट लावून ठेवतो किंवा अजून एक त्याच्यात आहे की आम्ही मॉक्सा देतो. मॉक्सा. हां. तर मॉक्सा ही पद्धत मॉक्सामध्ये एक हर्ब आहे. चायनीज हर्ब आहे ते हम्म. आणि ते असं सिगारसारखं दिसतं. मोठी जाड सिगार असते ना, हा. तसं दिसतं ते आणि त्याचं मेन गुण म्हणजे काय आहे, की ते खूप पटकन जळायला लागतं. तर ते आम्ही नीडल्समध्ये ठेवतो किंवा नीडलला बांधून ठेवतो. तर ती जी एनर्जी आत जाते ती गरम हम्म. अ, त्याने खूप छान रिझल्ट्स मिळतात. लाइक आता जसं आयुर्वेदामध्ये म्हणतात, की आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस हे सगळे विंडचे प्रॉब्लेम्स आहेत. हम्म. आज जसं आयुर्वेदा म्हणतात, की वात वाढलाय, हम्म. तसंच आम्ही म्हणतो, की विंड वाढलंय, वात वाढलंय. बर. तर ते विंडला कमी करण्यासाठी आम्ही ही ऊर्जा देतो. कारण गरमने ते खाली बसतं. तर त्याच्यासाठी त्याचे मग रिझल्ट्स खूप चांगले असतात. तर प्रत्येक केस बघून, की ह्याला आपण मॉक्सा द्यायचा आहे का ह्याला करंट द्यायचा आहे का ह्याला काहीच नको नुसतं असंच ठेवूया. बर. ते प्रत्येक केस बघूनच आम्ही ठरवतो. आणि केस बघून हेही ठरवतो, की ह्याला दोन्ही लागणार आहे का? ॲक्युपंक्चर आणि प्रेशर लागणार आहे का? ही माझी नॉर्मली मी जास्त ह्याच्यात जास्त काम करते. मी एका कॉन्फरन्समध्ये माझं हेच थिसिस होतं, की पंक्चर आणि प्रेशर दोन्ही टुगेदर वापरा. त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. तर माझे बरेचशा पेशंट्सना मी हे दोन्ही मिळून करते आणि त्याचे रिझल्ट्स खूप छान येतात. म्हणून ही माझी पद्धती आहे. पण प्रत्येक पेशंट बघूनच मग ठरवते, की त्यांना काय देऊ शकतो आपण. आणि ह्याच्यात आपण कपिंग पण करू शकतो. बर. कपिंग पण करू शकतो. प्रेशर, कपिंग आणि पंक्चर हे तिन्ही पण बरोबर देऊ शकतो आणि रिझल्ट्स घेऊ ते शकतो. तिन्ही जरा एक्सप्लेन करून सांगाल का? पंक्चर, कपिंग प्रेशर. तर मला वाटतं आता हल्ली खूप लोकं कपिंग करायला लागलेत. तर कपिंगची पण खूप छान जिथे पेन आहे हम्म. तिथे तुम्ही कपिंग करू शकता आणि जिथे असं वाटतंय की प्रेशर न देता मी कपिंग जर केलं तर जास्त चांगलं होईल. ते आय डोंट नो ते मला केस बघूनच कळतं, की ह्याला कपिंग द्यायला पाहिजे. कपिंगनेच हा रिलीज होईल. हम्म. आणि येस खूप पेशंट्स असे आहेत, की कपिंगनेच रिलीज झालेले आहेत. कधी-कधी मसल प्रॉब्लेम, मसल स्टिफ होतो. हो. कुठला एरिया असा पर्टिक्युलर स्टिफ होऊन जातो. उगाचच स्टिफ होतो कारण वात घुसतंय आत. हो. बॉडीमध्ये वात घुसतो. काही लोकं खूप सेन्सिटिव्ह असतात. नुसती फॅनची हवा जरी लागली तरी त्यांना वात आत हो. जातो आणि मग तो पर्टिक्युलर पार्ट स्टिफ होऊन जातो. तर तेव्हा ते कपिंग केलं की खूप छान रिझल्ट येतो. ते एक आहे. नाहीतर मग मॉक्सा दिला तर जास्त छान रिझल्ट येतो. ती मोक्सा हां. पद्धती जरा सांगा एक्सप्लेन करून. तेच मॉक्सा म्हटलं ना, हे एक हर्ब आहे. हम्म. चायनीज हर्ब आहे. त्याला आर्टेमिरिस वल्गॅरिस म्हणून हर्ब आहे हा. हम्म. आणि त्याची मेन प्रॉपर्टी काय आहे, की ते खूप पटकन जळतं बर. आणि खूप त्याच्यातनं ऊर्जा खूप पटकन येते. तर जेव्हा आम्ही निडलभर अशी लावतो ना, तर पटकन आत ती पेशंट लगेच म्हणतो, "बापरे! खूप गरम झालंय." हो. इतकं पटकन ते आत घुसतं त्या म्हणजे थोडी निडलच्या थ्रू. त्रासदायक आहे का ती? नाही, त्रासदायक नाही. उलट मी तर म्हणते थंडी आणि पावसाळ्यात जेव्हा मी
मॉक्सा देते ना पेशंटला, तर त्यांना करंट आवडतच नाही. ते म्हणतात ह्याने इतकं सुदिंग वाटतं, इतकं बरं वाटतं. तर त्याप्रमाणेच मग पेशंटच आम्हाला सांगतो, की "नहीं, नहीं हमको वो नहीं दो, हमको मॉक्सा ही दो, वो गरम बहुत अच्छा लग रहा था." तर त्यांना आम्ही मग तसं त्याप्रमाणेच देतो. ऑफकोर्स हे मी पण ठरवते, की आज द्यायचंय की नाही द्यायचंय, किती द्यायचंय, काय द्यायचंय ते पण ठरवते. बरं, ॲक्युपंक्चर बाबत काही गैरसमज आहे लोकांमध्ये, म्हणजे तुम्हालाही लक्षात आले असेल, काय गैरसमज आहेत लोकांमध्ये? नाही, मी तर असं बघितलंय, की त्यांना असं वाटतं एक तर ही खूप क्रूड पद्धत आहे, हो, असं खूप लोकांना वाटतं. त्रासदायक. कारण हां, नीडल्स आत जातात म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीती नीडल्सची, ते एक आहे. आणि त्यांना असं वाटतं, की हे काय करणार आहे? नुसतं बॉडीमध्ये टाकून असं कधी होतं का? असं पण काही लोकांचं म्हणजे बऱ्याच जणांची भावना असते, की गोळ्या घेतल्याशिवाय आपण बरे नीट होत नाही. बरं होऊ शकत नाही. तर ह्याच्यात तर उलट तर मी म्हणते, की गोळ्या घ्यायच्या नाहीयेत. तुम्हाला टाईमवर काहीच करायचं नाहीये. फक्त एक सिटिंग घ्यायचं आहे आणि तो पण काय एवढं पेनफुल नाहीये. इट इज पेनलेस सिटिंग ओन्ली. तेवढं घेऊन तुम्ही बरे होताय. मग अजून ह्याच्यापेक्षा अजून काय? गोळ्या घेऊन तुम्हाला त्याचे अजून साइड इफेक्ट्स, तुम्ही दुसरा रोग तयार करताय. तर त्याच्यापेक्षा हे घ्या. जास्तीत जास्त किती सत्र घ्यावे लागतात बरं याला, सिटिंग्स घ्यावे लागतात? एखादा आजार असेल तर? तेच ना, आजारप्रमाणे आहे. काय क्रोनिक असेल, जसं डायबिटीज आहे किंवा पॅरालिसिस आहे, तर ह्या लोकांना खूप खूप दिवस हो, घ्यावा लागतो. पॅरालिसिसचे तर बरेच हां, प्रॉब्लेम आहेत. पॅरालिसिसचा आपण गॅरंटी पण देऊ शकत नाही. जर तो 4-5 वर्षाने आला तर पॉसिबलच नाहीये, म्हणजे खूपच वेळ लागतो. तोपर्यंत पेशंट कंटाळतो. हो, प्रॉब्लेम हा होतो. आणि डायबिटीज आहे किंवा मोटर डिसीज कुठली झाली आहे, बेल्स पॅल्सी, जिथे वारा लागून वारं तोंड गेलं. वाकडं हो, हो, होतं. ते पण खूप पटकन छान होतं, रिकव्हर रिलीज होतं. होतो. हो. कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर आहे. कॉस्मेटिकसाठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजे खूप महिला यूज करतात बरं. कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर. तर क्रोनिक डिसीज अजून खूप आहेत. पार्किन्सनमध्ये पण तुम्ही यूज करता. पण पार्किन्सनचं खूप पुढे गेलेलं असेल. काय होतं, खूपदा लोकं काय करतात, सगळीकडे जाऊन येतात आणि हो, शेवट शेवटचा आमच्याकडे पर्याय येतात आणि निवडतात. आमच्याकडनं अपेक्षा करतात, की हे असं नीट व्हायला पाहिजे. हो. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण तोपर्यंत तो रोग इतका पुढे गेलेला असतो, तर त्याला परत नीट करायला एवढा वेळ जातो. तर मला असं वाटतं, की जेव्हा तुम्हाला कळतंय, की हा रोग झालाय आणि तुम्ही लगेच जर ट्रीटमेंट घेणार, तर नक्कीच तो बरा होईल. बरं, कॉस्मेटिकमध्ये काय-काय उपचार आहे? म्हणजे काय-काय कॉस्मेटिक करता येऊ शकतं आहे आता, कॉस्मेटिकमध्ये? इंडियामध्ये एवढं नाहीये बरं, कॉस्मेटिकचं हे, कारण लोकं एवढे पैसे त्याच्यात टाकत नाहीत. बरं. पण येस, बाहेर आम्ही कॉन्फरन्समध्ये पण बघितलं होतं, की हं. स्वित्झर्लंडला किंवा लेबननमध्ये या काही ज्या लेडीज आहेत, त्या खूप पर्टिक्युलर आहेत, की एक पण अशी रिंकल हां, किंवा रिंकल जर आला, तर त्यांना तो चालत नाही. तर हे जे डोळ्यांच्या खाली आहेत, तर त्याचे नीडल्स वेगळे असतात. ते फार बारीक आणि खूपच थिन नीडल्स असतात. तर त्या रिंकल्सच्या थ्रू आत टाकले, की तो रिंकल नाहीसा होतो. बापरे! हे इथे जे रिंकल्स हो. येतात, इथे येतात. तर हे सगळे रिंकल्स, काही लोकांना एजिंग चालतं, हो. काही लोकांना ऑल्वेज यंग दिसायला हो, हो. आवडतं. तर त्याच्यासाठी घेतात. पण खूप कमी लोकं येतात. आणि मला असं वाटतं कमी माहिती आहे लोकांना, की याबाबत. हां, की कॉस्मेटिकमध्ये पण आपण ॲक्युपंक्चर करू शकतो. बरं, ॲक्युपंक्चर थेरपीसोबतच डायट, योगा याचा म्हणजे याचा वापर करावा लागतो का नाही, तेच त्यावेळेस? म्हणते, आता डायबिटीज आहे, तर त्यांना डायट द्यावंच लागेल. टिल ट्रीटमेंट इज गोइंग ऑन, डायट तर आम्ही त्यांना सांगतोच. मग हं. हळू-हळू जेव्हा ते प्रत्येक महिन्याला किंवा कधी जेव्हा ते चेक करतात, जर ते ओके झालंय, तर मग आम्ही हळू डोस कमी करतो. पटकन बंद करू नये कधीच. बरं. टेपर करतो. हळू जसं माझ्याकडे एक पेशंट होतं, ती हं. 24 सकाळी घ्यायची आणि 30 संध्याकाळी घ्यायची इन्सुलिन. ती जेव्हा आली, ती तेव्हा माझ्याकडे डिप्रेशनमध्ये होती. कारण तिला ते सहनच होईना, की मला डायबिटीज झालाय. तर मग तिची मुलगी माझ्याकडे इन्फर्टिलिटीला येत होती. हं, हं. तर तिचं पण मी नंतर सांगते. हं. खूप इंटरेस्टिंग आहे तिचं पण हे. तर ती तिच्या आईला घेऊन आली आणि म्हणाली, की "तुम्ही हिचं काहीतरी करा, शी इज इन डिप्रेशन एंड ऑल." सो तिला एक 3-4 दिवसात, 3-4 सिटिंगमध्येच डिप्रेशन तर गेलंच. एकदम मस्त ती छान हे झाली हं. अँड शी वॉज सो हॅपी, की मी ही ट्रीटमेंट घेते आणि मी आता येणार आहे ह्या ट्रीटमेंटला. पण तिने सिन्सिअरली जवळ-जवळ 1 वर्ष पहिले
6 महिने ती कंटिन्युअस येत होती. बरं. 20-20 सिटिंग प्रत्येक महिन्याला घेत होती. त्याच्यानंतर ती अशी 1-2, 2-2, 3-3 महिन्यानंतर यायला लागली. असं तिने 1-1.5 वर्ष कंटिन्यू केलं. पण तिचं आम्ही इन्सुलिन 24 पासनं 8 वर आणलं आणि 30चं पण 6 वर आणलं. तर बरं. ॲटलीस्ट तो जो तेवढा इन्सुलिनचा जो साइड इफेक्ट होता तो तर तिचा कट झाला अँड हॅपीली सगळं तिला खायला दिलंय. तिच्या गोळ्या आम्ही बंद केल्या. तेवढं फक्त इन्सुलिन ठेवलंय, की तू ह्या इन्सुलिनवर आता तुम्ही कायमचं करत राहा. पण ती अशी मधनं-अधनं येते, नाही मला घ्यायचंय आणि घेऊन 2 सिटिंग्स 20 सिटिंग्स घेऊन ती निघून जाते. सो म्हणजे एवढी श्रद्धा तिची हं, हं. बसली आहे अँड शी कॅन ईट सगळं खाते ती. मी तिला काहीच बरं. सांगत नाही, की तू हे खाऊ नको, ते खाऊ नको. जेव्हा ती गोळ्यावर होती आणि इन्सुलिनवर होती, तेव्हा सांगत होते, की जे डाएट दिलंय तेवढंच पाळा. पण जेव्हा हे कमी झालं, तेव्हा आम्ही तिचं डाएट मी त्यांचं बंद केलं. म्हटलं, "तुम्हाला जे हवंय, जे गोड खायचंय, जे काय खायचंय ते सगळं खावा." बरं. सो असे पण पेशंट असतात. पण येस, काही रोगांमध्ये तुम्हाला डाएट डेफिनेटली द्यावा लागतो. काही रोगांमध्ये तुम्हाला एक्सरसाइज डेफिनेटली द्यावे तर लागतात. हो. सो योग हे खूप मोठं आधार आहे. हो. तर मला असं वाटतं, की जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये करता, एक्सरसाइज अँड ॲक्युपंक्चर हं. किंवा योग आणि ॲक्युपंक्चर किंवा हं. होमिओपॅथी आणि ॲक्युपंक्चर बरं. हे जर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये असे ट्रीटमेंट्स घेतले ना, तर हं. त्याचा फायदा लवकर होतो. वेगानं म्हणजे उपचार लवकर वेग होतात. हो, उपचाराला वेग येतो मग. बरं आणि जर ॲलोपॅथी उपचार सुरू असतील, हं. तर असे लोक पुन्हा ॲक्युपंक्चर थेरपी घेऊ शकतात का? हो. आम्ही आणि ॲलोपॅथी घेत असलं तरी त्यांचं मेडिसिन्स आम्ही बंद करतच नाही. बरं. त्यांना सांगतो तुम्ही ॲलोपॅथिक घेत राहा. तुम्हाला जेव्हा असं वाटतंय की नाऊ यू आर फीलिंग गुड, तर तुम्ही त्या मेडिसिनमधला टेपर करा डोस थोडासा. कमी करा. हां, असे थायरॉइडचे पेशंट्स आहेत. हां. आता ते घेत असेल तर त्यांना मग आम्ही म्हणतो की तुम्ही बंद करायची नाही गोळी. पण जेव्हा ते घेतात ॲक्युपंक्चर आणि हळू त्यांचे सिम्प्टम्स जे आहेत ते बऱ्यापैकी त्यांना नाहीसे होतात. मग ती गोळी आम्ही थोडीशी कमी करतो. बरं. मग त्यांना सांगतो, की आता ही अर्धी घ्या तुम्ही. टेस्ट करा. ते टेस्ट रिझल्ट बघून मग त्यांना सांगतो, की आता अर्धी करा. बंद नाही करायची. पण तुम्हाला स्पेसिफाय होतं, की कोणत्या उपचार पद्धतीनं पेशंटला बरं वाटलं किंवा त्याला फायदा झाला, हे लक्षात येतं का हो, तुम्हाला? लगेच लक्षात येतं. पेशंटच्या तोंडावरूनच लक्षात येतं. द वे पेशंट एंटर्स द क्लिनिक त्याच्यावरूनच लक्षात येतं, की येस. कारण मला आठवतंय ही जी मी डायबिटीसची सांगतेय, हं. व्हेन शी केम ती अशी तोंड खाली वगैरे घालून इतकी डिप्रेस्ड माझ्याकडे येत होती ना, तर मला असं वाटावं लागलं, की त्यांचं शुगरपेक्षा हे डिप्रेशन आधी घालवायला पाहिजे. हं, हं. सो दॅट शी कम्स हॅपीली फॉर शुगर ट्रीटमेंट. हं, हं, यू हं. नो आणि मग 4-5 दिवसातच शी वॉज ओके. मग मी त्यांना म्हटलं, की "आता तुम्ही याल ना हं, हं, हं. शुगरसाठी?" तर ते म्हणे, "हो, हो, नक्की येणार मी." आणि एव्हरी डे शी यूज्ड टू कम सो हॅपीली म्हणजे ती अशी थांबायची, की मी कधी येते तुमच्याकडे. ती म्हणायची, की "मला इतकं बरं वाटतं ना या ट्रीटमेंटने." असं होतं. हं, हं. सो पेशंटच सांगतो आपल्याला, की किती बरोबर. छान वाटतंय त्यांना. तुम्ही आता एक इन्फर्टिलिटीचं काहीतरी सांगत होत्या हां. उदाहरण. तुमच्या ह्याच पेशंटच्या मुलीचं का काहीतरी? हां. ही जी मुलगी होती ती जेव्हा जन्मली होती तेव्हा तिला केस होते. दोघं भाऊ आणि बहीण आणि ते मुंडन करतो ना आपल्या जावळ जावळं, काढतो ना, जावळं काढतो. तर तसं तिचं जावळ काढलं आणि त्याच्यानंतर तिला केसच आले नाहीत. सो बापरे! इट केस म्हणजे अगदी एवढेसे केस आले म्हणजे तुम्ही म्हणाल की नाहीच म्हणून. अगदी एवढेसे केस आले आणि अ, त्याच्यानंतर ती अशी कायम डिप्रेस्ड किंवा अलूफ किंवा तिला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असं यायला लागलं. तर ती इन्फर्टिलिटी माझ्यासाठी माझ्याकडे आली आणि म्हणाली, की "मला अशी-अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे" वगैरे. तर मी म्हटलं तिने असं बांधलं होतं. तर मी हं. म्हटलं, मला आधी वाटलं, की ती कीमो वगैरे घेतीये का हो. काय? मी तिला म्हटलं, "इफ यू डोंट माइंड, व्हाय हॅव यू पुट लाइक दिस?" तर ती म्हणे, की तिने काढून दाखवलं आणि म्हणाली, की "बघा मला असं-असं झालंय आणि मला केसच नाहीयेत." तर मी तिला म्हटलं, "तू माझ्याकडे रेग्युलर ट्रीटमेंट जर घेतली ना, मी तुझे केस उगवून दाखवीन." अरे बापरे! हो. तर ती म्हणाली, की "खरंच असं होईन का?" मी म्हटलं, "येईन, खरंच होईल. पण तू रेग्युलर ट्रीटमेंट घे माझ्याकडे. मी तुला नक्की करून दाखवीन." आणि लकीली द ट्रीटमेंट फॉर इन्फर्टिलिटी अँड फॉर हेअर ट्रीटमेंट इज निअरली सेम. बरं.
सेम मेरिडियनचं काम आहे. त्याच मेरिडियनचं काम हम्म, आहे. हम्म, हम्म. आणि ऑफकोर्स दुसरे पण मेरिडियन्स आहे, पण त्याच मेरिडियनचं काम आहे. तर मग मी जेव्हा तिला फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट देत होते, हम्म, हम्म, हम्म. तर मी म्हटलं, "मी तुला देते ट्रीटमेंट फर्टिलिटीसाठी. तू मला फक्त सांगायचं की काय होतंय ते." हो. आणि आफ्टर शी टूक फॉर अराउंड 2-3 मंथ्स आणि त्याच्यानंतर ती एक दिवस मला म्हणाली, "तुम्हाला माहिती आहे का माझे केस किती ग्रो झालेत?" म्हटलं, "मी लक्षच दिलं नाही." अँड ते केस असे एवढे-एवढेसे होते तिचे. हम्म. आणि ती म्हणाली, "आता असे माझे भांग पडतंय." बापरे. तर म्हणे माझ्याही लक्षात आलं नाही. मला माझे कलीग्स, ती आय-टीमध्ये होती, कलीग्स मला म्हणायला लागले, "अगं तुझे केस असे कसे काय झाले?" असे बसले होते आणि हे तिचे किती केस. दिवसात झालं होतं? तर हे 3-4 महिने झाले. बर. आणि मग ते नंतर आणि मग नंतर ती म्हणाली, "खरंच मी आरशात जाऊन बघितलं आणि मला कळलं, की अरे माझे केस खरंच असे बसलेत. असे नाहीयेत." असे अगदी एवढेसे होते हम्म, तिचे हम्म, हम्म. केस. तर पण तिचं काय झालं, ट्रान्सफर झाली आणि मग शी वेंट टू बॉम्बे का कुठे गेली, तर ती ट्रीटमेंट घेऊ नाही शकली. पण पूर्ण. डेफिनेटली हो. पण ते ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे होतं तिने. कारण एक त्याला थोडंसं आपण ऊर्जा देत राहिलो ना, हो. की एक थोड्या पॉइंटपर्यंत दिलं ना, मग त्याच्यानंतर इट विल ग्रो. ते स्वतः ऊर्जा निर्माण हां, करत असेल, हां. असं होतं का? म्हणजे ते ऊर्जा नाही, ऊर्जा म्हणजे येस ऑफकोर्स द एनर्जी. एनर्जी. इफ हा. यू इन्क्रीज द एनर्जी इन दॅट मेरिडियन, हा. तर डेफिनेटली ते होणार. मग तिला ती कन्सीव्ह पण झाली असती. बर. असं आहे. सो दॅट हे वॉज खूपच रिअली व्हेरी रेअर खूपच हे छान केस होतं. होती हा. ती. म्हणजे इट वॉज अ लर्निंग फॉर मी ऑल्सो असं. बरं, हे क्षेत्रात तुम्ही कशा आलात आणि किती वर्ष, आता 20 वर्ष झाले वाटतं तुम्हाला, का जास्त अ, झाले त्यापेक्षा? हो, मी 2005 मध्ये सुरू केलं होतं. बर. आणि मी ॲक्चुअली होमिओपॅथ आहे बेसिकली. बर. आणि लग्न झाल्यानंतर बाहेर होते तर प्रॅक्टिस करू नाही शकले. हम्म, हम्म, हम्म. कारण अलाउड नव्हतं तिथे अल्टरनेट मेडिसिन. मग जेव्हा परत आले, तेव्हा मला असं वाटायला लागलं, आता होमिओपॅथी करून काय करू मी? हो. कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण इतके प्रचंड होमिओपॅथ झाले होते पुण्यात. मला असं वाटायला लागलं, काहीतरी अजून एक त्याच्याबरोबर आपण करायला पाहिजे. हम्म, हम्म. तर फॉर्च्युनेटली असंच पेपरमध्ये ही ॲड वाचली आणि मी ॲक्युपंक्चर शिकायला गेले. डॉक्टर यमुना म्हणून आहे त्यांच्याकडनं. आणि मला खूपच त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. आलं. खूपच मला आवडली ही ट्रीटमेंट. हम्म. आणि मग त्याच्यानंतर मी डॉक्टर लोहियाकडे गेले. मग त्यांच्याकडनं सगळं बेसिक, ॲडव्हान्स परत सगळं शिकले. आणि ऑफकोर्स त्यांचे म्हणजे ही इज माय गुरु. काही मला कुठल्याही केसमध्ये काही अडचण आली, काही झालं तरी मी डेफिनेटली त्यांना फोन करते. आणि त्यांच्याकडनं इतकं काय मी शिकले, की मी सांगूच शकत नाही. इतकं काय सिंपल गोष्टी मी एवढे शिकले हम्म, हम्म, त्यांच्याकडनं. हम्म. सो त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं, की आय थिंक ॲक्युपंक्चरमध्येच मी पुढं करावं. कारण मला त्याच्यात छान रिझल्ट्स मिळायला लागले. आणि सगळ्यात फर्स्ट पेशंट माझा फ्रोझन शोल्डरचा होता. आणि तो 10 सिटिंगमध्ये नीट झाला आणि आय वॉज लाइक, माय गॉड, मी अशा 7व्या आसमानमध्येच होते. फर्स्टच पेशंट होता. आय सेड, हा. वॉव! काय रिझल्ट्स मिळतायत ह्याचे. कारण त्यावेळेस होमिओपॅथीने फ्रोझन शोल्डरला द्यायचं मे बी माझ्या ह्याच्यात नव्हतं किंवा आय कुडंट ट्रीट मे बी. पण असे आहेत खूप होमिओपॅथ जे ह्याला पण खूप छान ट्रीटमेंट देतात. मे बी माझ्याकडे तेवढं हे नसेल. पण मला ॲक्युपंक्चरने नीट झालं ना, ह्याचं मला खूप म्हणजे आनंद आय होता. वॉज खूपच आनंद झाला. आणि त्याच्यानंतर मी अजून एक केस केली, ती बेल्स पॅल्सीची. जे तोंड वाकडं होतं हा, ते हवेला वारं. लागून. हा. त्याची पण मी एक केस लगेच नीट केली. तर त्याच्यामुळे मला खूप जास्तच कॉन्फिडन्स आला. मग मी ॲक्चुअली त्याच्यामध्ये जास्त पेशंट्स घ्यायला लागले आणि त्याच्यातच जास्त प्रचार केला, की मी ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर करते. मग नंतर मला सरांनी सांगितलं, "तू होमिओपॅथ आहेस आणि तू होमिओपंक्चर का नाही करत?" हम्म, हम्म, हम्म. मग मला एकदम मी म्हटलं, "हो का? मी हे पण करू शकते." "मग नीडल्स डुबो तुझ्या मेडिसिन्समध्ये आणि डायरेक्ट साईटला दे. तुला जास्त चांगले रिझल्ट्स मिळतील." आय सेड, "वॉव! धिस इज लाइक टू गुड." मग असे आर्थरायटिस पेशंट्स, रुमॅटॉइड आर्थरायटिस पेशंट्स असे आले आणि खरंच होमिओपंक्चरने खूप छान त्याचे रिझल्ट्स आले. आणि त्याच्यानंतर मग जास्त कल माझा ॲक्युपंक्चरकडेच वळला. वळला. पण ऑफकोर्स केस बघून मी
कधी कधी होमिओपॅथी ट्रीटमेंटही देते आणि ॲक्युपंक्चर दोन्ही टुगेदर देते किंवा होमिओपंक्चर देते. बर असं केस बघून ते ठरवते मी आणि मग तसं त्यांना ट्रीटमेंट देते. बरं, काही असे लक्षात राहणारे पेशंट आहेत की ज्यांचा एकदम खूप फास्ट उपचार झाला आणि काही दुर्धर आजार होते, असे काही अनुभव तुमचे? हो. अ, एक पेशंट होता नॉन हिलिंग अल्सरचा बर आणि जवळ-जवळ 8-9 महिने त्यांनी अँटिबायोटिक्स घेतले असे. 15-15 दिवस अँटिबायोटिक्स घ्यायचा आणि जेव्हा अल्सर व्हायचा ना, तर जेव्हा तो ग्रॅन्युलेशन टिश्यू जो म्हणतो ना आपण, तो हम्म. टिश्यू भरून येतो तो. तर ते जे भरत होतं ना, तोच अनहेल्दी यायचा बर आणि मग सारखं ते ऑपरेट करून तो सगळं ते स्कूप हम्म. करून काढायचं आणि परत औषधं द्यायचं की त्याला हेल्दी टिश्यू येण्यासाठी आणि मग तो अल्सर बंद व्हायचा. पण ते त्यांनी 8-9 महिने त्यांनी ट्रायल केला आणि ते काय होईना त्याचा. तर त्यांनी माझ्याकडे आधी त्यांनी माझ्याकडे बॅक पेनसाठी ट्रीटमेंट घेतली होती आणि त्याला त्याचा खूप छान रिझल्ट मिळाला. त्याच्यानंतर तो जवळ-जवळ किती वर्ष माझ्याकडे आला नाही, की तो म्हणाला, "मी नीटच झालो. नीटच झालं. मला गरजच नाही पडली." पण 8-9 महिन्यानंतर त्याची 3 का 4 सर्जरीज अशी झाली. ते स्कूप करून काढलं काय, बापरे! हे केलं. तो खूपच कंटाळला. तर त्याला एकदम लक्षात आलं, की "अरे, आपण ॲक्युपंक्चर का नाही ट्राय करत?" तर त्यांनी मला फोन करून सांगितलं, "असं-असं आहे." म्हटलं, आधी तू ये. मला बघू दे. मग मी बघते." अँड आय डोंट नो, एक आपलं इनर कॉल पण असतो ना, तर मी त्याला त्या अल्सरच्या भोवती नीडल्स लावल्या आणि त्याला मॉक्सा दिला. बर त्याला करंट दिला नाही. त्याला फक्त मॉक्सा दिला आणि यू वोंट बिलीव्ह इन 9 सिटिंग्स जो टिश्यू आला ना, तो टोटली हेल्दी टिश्यू आला आणि इट क्लोज्ड. वा टोटल बंद झाला आणि त्याच्यानंतर तो म्हणाला, "आता ह्याच्यापुढे कधी असं झालं?" कारण त्याला टेंडन्सी होती नॉन हीलिंग अल्सर्सची. पण यू वोंट बिलीव्ह त्याच्यानंतर त्याला एकदाच तसं झालं आणि परत तो आला माझ्याकडे. ते नीट झालं आणि आफ्टर दॅट ही नेव्हर गॉट नॉन पुन्हा हीलिंग त्याला तो अल्सर. त्रासच झाला. झालाच नाही. बरं, हे तुम्ही आता करंटचा उल्लेख केला. तो हं. करंट कसा असतो, म्हणजे किती ह्याची पॉवर असते नाही, त्याच्यामध्ये? त्याचं काहीतरी 0.5 मिली एम्पिअरचा तो करंट असतो. बरं. बॅटरी ऑपरेटेड छोटंसं बॉक्स असतं. त्याच्यातनं असे 2 पॉइंट्सला मी कनेक्ट करतो हो. आणि त्याचं काही नाही. त्याचा उद्देश एवढाच आहे, की ते पॉइंटला स्टिम्युलेट करत राहावं. बरं. म्हणजे ती ऊर्जा आत तयार होते. ते स्टिम्युलेट करून ऊर्जा येते आणि लवकर त्याचा फरक पडतो. पॅरालिसिसमध्ये हे वापरलं जातं हो, का? वापरलं जातं. म्हणजे सगळ्या रोगावर आम्ही ते वापरतो. हं. पण काही रोगात बघितलंय मी, की नाही द्यायचं त्याला. नाही का? हां, नुसत्या सुया लावून ठेवल्या तरी खूप फरक पडतो. बरं, पॅरालिसिसचा पेशंट ही थेरपी घेण्यासाठी किती दिवसात आल्यानंतर तो बरा होऊ शकतो? अ, लगेच जर आला तर बेस्टच आहे. म्हणजे 8 दिवसात, 4 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात, महिन्याभरात आला तर त्याचा खूप छान रिझल्ट मिळू रिझल्ट शकतो. मिळतो. हो. आणि त्याच्याबरोबर आम्ही मेरिडियन मसाज म्हणून आहे, ते पण मसाज देतो. मेरिडियन मसाज म्हणजे जसा मेरिडियन चालतो, जो मेरिडियन त्याचा गेलेला आहे, तर त्या मेरिडियनला आम्ही मसाज करतो. त्याच्यात बरं, ऊर्जा येण्यासाठी. तो मेरिडियन नीट झाला की ही इज ओके. तो बरं. परफेक्ट होतो. बरं, असे काही प्रसिद्ध व्यक्ती आहे का, सेलिब्रिटी वगैरे, जे अशा ट्रीटमेंट घेऊन बरे झालेत? काही हो. आहे का? हो. झहीर खान तर तो आला होता तेव्हा त्याला खूप सिव्हिअर बॅकएक होता, खूप सिव्हिअर. तर माझी एक फ्रेंड आहे, झहीर खानची बायको इज रिलेटेड टू हर. हां, तर ती घाडगे. आमच्या हां. सोसायटीत राहते. तर तिने मला सांगितलं, "स्वाती तू जाशील का? त्याला खूप सिव्हिअर आहे आणि तो मॅरिएटमध्ये आता आहे. तर त्याला तू ॲक्युपंक्चर द्यायला जाशील का?" तर म्हटलं, "जाईन. आय हॅव नो प्रॉब्लेम." बरं. तर मी त्याला मग द्यायला गेले होते आणि त्याला मॉक्सा दिला होता. हो. अँड आय गेव हिम फॉर हाल्फ एन हॉवर, 45 मिनिट्स मॉक्सा दिला त्याला अँड ही वॉज व्हेरी हॅपी. आणि मग नंतर त्यांनी फोन करून तिला मैत्रिणीला सांगितलं, की आय फेल्ट सो गुड का काही विचारू नको. कारण तो फास्टर बॉलर होता हां. आणि बॅक पेनचा त्रास बॉलरला जास्त असतो. येस, येस. तर त्याला भयंकर इतका आवडला. त्याच्यानंतर तो दिल्लीला गेला, मग मुंबईला गेला आणि माझ्याकडनं मग तो म्हणे, "तिला विचार, इथे तिचे कोण ओळखीचे आहेत का? त्यांच्याकडं मी जाईन हं. आणि कंटिन्यू करेन ट्रीटमेंट म्हणून." तर मग तिथे मी दिले होते त्याला रेफरन्स वगैरे. पण म्हणजे आय शुडंट बोस्ट माय सेल्फ, बट ही वॉज टेलिंग हर की
नो, बट आय लाइक्ड हर ट्रीटमेंट द मोस्ट असं तो म्हणत होता. सो आय फेल्ट गुड की चलो कुठेतरी आपण ॲक्युपंक्चरमध्ये हे केलेलं आहे अँड पीपल आर लाइकिंग इट अँड रिझल्ट्स एवढे चांगले मिळत आहेत. हं, हं, हं. सो आता माझा कल जास्त पंक्चरकडेच बरं. वळतो. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे की गुडघेदुखीसाठी हे ॲक्युपंक्चर थेरपी किंवा बरेच जण म्हणतात की तिथलं ऑइल संपलं गुडघ्यामधलं, हम्म. तर त्यावर काही आहे का याच्यात उपचार? हो, त्याच्यावर आहे ना. ऑइल संपलं त्याच्यासाठी बरेच पॉइंट्स आहेत. बरं. देतो, पण कधी-कधी इट डझंट वर्क. बट डेफिनेटली तुम्ही जर लवकर आला तुमचे गुडघ्याचे प्रॉब्लेम घेऊन ना, तर तुमचं ऑपरेशन नक्कीच टळतं. टाळता येऊ शकतं. टळणारच हो. कारण इतकं छान रिझल्ट येतो का मी बेसिकली मला होमिओपंक्चर करायला आवडतं अशा वेळेस आणि जे पॉइंट्स आहेत ज्याने लिक्विड तयार होतो म्हणजे तुमचं अब्झॉर्बंट जे हं. असतं ते तयार होतं. तर त्याच्यासाठी पण खूप चांगले पॉइंट्स आहेत. तर मला असं वाटतं जर गुडघ्यादुखीसाठी तुम्ही लवकर आला आणि पंक्चरचं ट्रीटमेंट जर घेतलं तर डेफिनेटली आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर एक्सरसाइज करणं हे फार महत्त्वाचं आहे. बरं. नुसतंच पंक्चर देऊन रिझल्ट नाही, तुम्हाला एक्सरसाइज करायलाच पाहिजे. तर हे दोन्ही जर तुम्ही केलं ना येस, तर येस, परिणाम आहे येस, त्याच्यामध्ये. येस. माझ्या स्वतःच्या गुडघ्यांवरच मी करते आणि आय हॅव गॉट व्हेरी गुड रिझल्ट्स. स्वतः पण उपचार करू हो, शकता हो, तुम्ही? हो. मी स्वतः करतेय माझ्या गुडघ्यांवर. सो बरं. आय हॅव गॉट आणि खूप छान म्हणजे मलाही खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळाले. मी स्वतः मला हायपरथायरॉईड होतं. आफ्टर पोस्ट डिलिव्हरी होतं. असं 10,000 असे लाखो करोडो लोकांमध्ये असे 10,000 लोकं असतात ज्यांना त्यांना आफ्टर डिलिव्हरी बिकॉज ऑफ हार्मोनल इम्बॅलन्समुळे हायपरथायरॉईड होतो. हायपो हे खूप कॉमन आहे. हायपरथायरॉईडमध्ये तुमचं वेट लॉस होतो. तर त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम्स आले. तर मी बेस्ट एंडोक्रायनॉलॉजिस्टकडनं औषधं घेतली जवळ-जवळ 1.5-2 वर्ष हं, हं, आणि हं. ती जी गोळी आता जगात त्याच्यासाठी कुठलीच ट्रीटमेंट नाही आहे. एकच ट्रीटमेंट आहे. तर ती गोळी घेतली मी आणि त्या गोळीचे साइड इफेक्ट्स म्हणजे माझा गुडघा दुखायला लागला. अरे ॲट द बापरे! एज ऑफ 32 माझे नी पेन व्हायला लागले अँड देन मी जेव्हा वाचलं तर ते त्या गोळीचे साइड इफेक्ट्स होते. मग ते मला काय सहन होईना. मी टोटल सगळं बंद केलं अँड आय वेंट टू अल्टरनेट. मग मी होमिओपॅथी सुरू केलं, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, प्राणायाम, योगा हे सगळं सुरू केलं आणि या सगळ्याने मिळून मी माझा हायपरथायरॉईड घालवला. घालवला. म्हणजे अरे वाह! मला एंडोक्रायनॉलॉजिस्टचा पण मेसेज आला, की प्लीज तिला सांगा थांबू नकोस. कुठेही शॉक येऊन, कुठेही कोलॅप्स होईन, काही होऊ शकतं, अनकॉन्शियस होऊ शकते. प्लीज औषधं थांबवू नकोस. म्हटलं मी येणार नाही नाऊ, आय विल ट्रीट मायसेल्फ. आणि मी स्वतःचाच उपचार केला. यू वोंट बिलीव्ह इन अ इयर्स टाईम आय वॉज टोटली नॉर्मल. नॉर्मल. खूप छान. गेले 25 वर्षापासून आय थिंक आउट ऑफ इट. खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. ॲक्युपंक्चर थेरपी काय आहे आणि त्याबद्दल खरं आणि बरेच प्रश्न मलाही होते आणि बऱ्याच लोकांच्याही या शंका आहेत, की काय थेरपी आहे म्हणून. बऱ्याच ग्रामीण भागात तरी माहीतच नाहीये जास्त. हो. तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं त्याबद्दल खरंच तुमचे आभार. Thank आणि you. असेच आजचा खूप छान पॉडकास्ट झाला. स्वाती मॅडमने आपल्याला खूप छान सांगितलंय आणि असेच पॉडकास्ट आम्ही पुन्हा वारंवार घेऊन येणार आहोत. हेल्थ असेल, साहित्य असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील. तर तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.